नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज दसरा विशेष पुरणपोळी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे, त्या कुकरमध्ये आपण शिजण्यासाठी टाकून देऊया। दोन तीन शिट्ट्या करून घेऊया। बघा 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपली डाळ चांगली शिजलेली आहे, छान शिजलेली आहे। आता यामधलं आपण पाणी काढून घेऊया, कारण आमटीसाठी पाणी हवं असतं। आता गाळणीने गाळून घेऊया पाणी। अशा प्रकारे आणि हे पाणी आमटीसाठी तयार झालेलं आहे। आता इथे आपण डाळ थंड करून घेऊया थोडीशी। आता इथे मी गूळ फोडून घेतलेला आहे एका ताटामध्ये। वरवंट्याच्या साहाय्याने आता सर्व गूळ मिक्स केलेला आहे डाळीमध्ये। आता त्यामध्ये आपण सुंठ बडीशेप टाकून देऊया आणि थोडंसं मीठ टाकूया। सुंठ बडीशेपमुळे पोळी खाल्ल्यावर पोट फुगत नाही, काही त्रास होत नाही, म्हणून सुंठ बडीशेप अवश्य टाकावी। आता इथे आपण मिक्स केलेली डाळ आणि गूळ गरम करून घेऊया। अशा प्रकारे आता गॅस बंद करून घेऊया। हलकसं आपण थंड करून घेऊया। आता आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे। इथे चाळणी ठेवलेली आहे, चाळण्यावरती पुरणाचं करून घेते, कारण गरम असल्यामुळे चटका बसतो हाताला। अशा प्रकारे बघा पुरण पडलेलं आहे खाली। आपलं पुरण तयार झालेलं आहे। आता लगेचच आपण पुरणपोळी करण्यासाठी घेणार आहोत। इथे अगोदरच पीठ मळून ठेवलं होतं मुरण्यासाठी। तर अशा प्रकारे आपल्याला पुरणपोळीची तयारी करून घ्यायची आहे। आता आपण पोळी लाटून घेतलेली आहे। तवा पण गरम झालेला आहे, थोडंसं तूप लावून घेऊया। मस्त तूप आहे हे कंट्री डिलाईट। आता पुरणपोळी आपण टाकलेली आहे, पलटी करून घेऊया। सर्व बाजूने आपण तूप लावून घेऊया। पोळी खावी तर तुपाचीच। दसरा स्पेशल पुरणपोळी बनवलेली आहे। कशी टम्म फुगली आपली पुरणपोळी। आता आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व पुरणपोळी करून घेऊया। बघा कशी टम्म फुगलेली आहे आणि मस्त झालेल्या आहेत पुरणपोळ्या। अशा प्रकारे आपण सर्व पुरणपोळी तयार केलेली आहे। तुम्ही बघू शकता, दसरा स्पेशल गोड गोड पुरणपोळी।
कशा वाटल्या तुम्हाला माझी पुरणपोळी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे दूध, आमटी, गुळवणं, तूप, भात, पुरणपोळी आणि भजी. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत राहा. दसऱ्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. दसरा आनंदाचा, सुखसमाधानाचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.